नमस्कार मंडळी, गोवा भाग 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. दिवसभर उन्हात फिरून शरीर खूप दमून गेलं होतं, पण रात्रीच्या वेळी या समुद्राच्या लाटांसमोर बसण्याची मजा काही वेगळीच आहे. इथला गारवा आणि तो अथांग समुद्र सगळा थकवा एका क्षणात विसरायला लावतो. आणि त्यात पिल्लूचं गोड स्माईल. एका आईला अजून काय हवं. इथे आमची बसली आहे छान मैफिल. समुद्रावर सगळ्यांसोबत बसून गप्पा मारण्याची काही वेगळीच मजा असते. लोक म्हणतात नणंद भाऊजाईंचं नातं म्हणजे रेशनवरचं भांडण. पण आमच्यासाठी हे नातं म्हणजे रक्ताच्या नात्यापलीकडची मैत्री आहे. दिवसभर एकत्र फिरणं, मनसोक्त गप्पा आणि एकमेकींची ओढ. नणंद नाही तर मला माझ्या मोठ्या बहिणींसारख्याच आहेत. खरंच असं सासर सुरेख बाई, जिथे नात्यात फक्त प्रेम आणि आदरच आहे. मग पिऊने पप्पाला थोडा मस्का मारला. मग काय, पप्पाला थोडं तिला फिरवावंच लागलं. पिऊ सुद्धा छान एन्जॉय करत होती. हे सगळं झाल्यावर आम्ही गेलो घरी. ऑलरेडी आम्ही डेकोरेशन केलेलं होतं आणि त्यात कनूचा 18वा बर्थडे. मग काय, फुल धमाल, पार्टी अँड ऑल. बर्थडे सेलिब्रेशन करून झाल्यावर आम्ही सगळ्यांनी केला आपला हळदी डान्स. सगळे एकदम मनसोक्त नाचत होते. ट्रिपची खऱ्या अर्थाने सगळे मजा घेत होते. त्यामुळे पुढचा व्लॉग बघायला विसरू नका, कारण अजून खूप सारी मजा बाकी आहे. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.